रव्याच्या मोदकाला लागणारे साहित्य: 1.5 चमच विलायची पावडर, 2 चमच तूप, केसर, 1 वाटी गुळाची पावडर, 1 वाटी रवा आणि 1 वाटी दूध. हे सर्व साहित्य तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता. इथे मी कढई ठेवलेली आहे गरम करायला. त्यामध्ये आपल्याला 2 चम्मच तूप घालायचे आहे. तूप छान तापवून घ्यायचे आहे आणि तूप गरम झाले की त्यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे. तो रवा आपल्याला छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कमी गॅसवर आपण हा छान लाल होईपर्यंत परतून घेऊ आणि दुसरीकडे मी थोडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता हा रवा आपण आधी छान परतून घेऊया लालसर होईपर्यंत. रवा छान लालसर परतून झाला आहे. आता आपण त्यामध्ये थोडं गरम पाणी घालून त्याला परत 1-2 मिनिट शिजवून घेऊयात. आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत. हे दूध मी थोडं हलकं गरम करून त्यामध्ये केसर घालून ठेवलेलं. त्यामुळे ना दुधाला छान कलर पण येतो आणि फ्लेवर पण येतो. आणि परत याला आपण छान शिजवून घेऊया. आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स. हे ऑप्शनल आहे, हे आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो. आणि बघा इथे रव्याला इतका सुंदर कलर आलेला आहे, छान ब्राऊन कलरचा, मस्त. इथे रवा शिजून तयार आहे आणि हा थंड झाला की आपण याचे मोदक बनवूयात. इथे आपण आता मोदक बांधून घेऊयात. त्याला वरून थोडं डेकोरेट म्हणून मी नारळाचा किस लावणार आहे. ते त्याने दिसायला पण छान वाटतात आणि खायला पण. हे बघा आपले मोदक रेडी, मस्त.